मुंबईमध्ये पुन्हा उद्धव ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी नाराजीचा सूर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पक्षाकडून माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची नगरसेवकांनी बोलून दाखवलेलं आहे, असं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलंय। अनेक नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील आहे। लोकसभा निवडणुकीपासून पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचं ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचा सूर आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीमध्ये देखील माजी नगरसेवकांना बोलवलं जात नसल्यानं अनेक माजी नगरसेवक हे नाराज आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसू शकतोय, कारण ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नेमकं या नगरसेवकांचं म्हणणं काय? गेल्या काही दिवसांमध्ये 7, 8, 9 या 3 दिवसांमध्ये विधानसभा निहाय डिसेंबर काही बैठका पार पडल्या होत्या। यामध्ये विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठका घेण्यात आल्या। त्यावेळी खास करून माजी नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। ते म्हणजे आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही। लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे, त्यावेळी केवळ पदाधिकाऱ्यांना बोलवलं जातं बैठकांना। माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची अशा उद्धव ठाकरेंच्या समोर केलेली माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते। नक्कीच कृष्णा, तर पालिका निवडणुका जवळ येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर जर माजी नगरसेवक अशा प्रकारे नाराजी दूर करत असेल तर नक्कीच ठाकरेंच्या पक्षाला हा धक्का मानला जाऊ शकतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।